आव्हान काय तुम्हाला बोला बोला, 2 शब्द बोला जरा थोडं. मतदानाची गर्दी बघा त्या कशी आहे ती. अशी गर्दी जर केली तर त्या आमदाराला काय मत देण्याचा अर्थ आहे का? आहे का ना, एवढं हाल करून मतदानाला जायचं मग काय, आणि वरनं त्यांनी म्हणायचं तुम्हाला पैसे नाही जायचे अनवर इकडे आपण चुकीचं आहे का? एवढं करत चाललोय, त्याला मत द्यायचे, पैसे द्यायचे ना. हा बरोबर आहे, बरोबर. काही द्यायचं मतदानाचे पैसे द्यायला पाहिजे. मग काय, मग काय लोक हादरे बुडवून एवढे हाल करत चालले ते. मग काय, पोटी न पिणं आणि पाण्याची विचार करायला पाहिजे थोडं. ना गाडी पाठवली. कोणत्या मतदारसंघात येता तुम्ही? माडा. हा, माडामध्ये येता का? बरोबर आहे, चालतंय. स्वागत आहे मित्रांनो आपल्या ॲक्टिव्हिटी ब्लॉग्समध्ये. तर आपण चाललेलो आहे गावाकडे आता. ओके, इलेक्शनसाठी सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता इथून जायचं आहे आपल्याला स्वारगेटला आणि तिथून बसनी जायचं आहे. तर ही पाहू शकता मम्मी सकाळ सकाळ जाऊन पाहिजे, ती माझ्या सोडवायसाठी उठलेली. तर चाललोय आता, घेऊन गाडी घेऊन जायचं आहे आपल्याला इथून आणि तिथून गाडी लावून तिथून तसंच बसने जाऊ. तर चला तर मग भेटू तिकडे बस स्टॉप. तर आम्ही चाललेलो आहे गावाकडं इलेक्शनसाठी. तर हे आमचे मित्र मांगे गावचे सुपुत्र आणि आमचे लहानपणीचे मित्र हे आमच्यासोबत चाललेले आहेत आणि त्यांचे बंधू पण बसलेत पुढे येतं ते. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता रेल्वेला चाललेलो आहे. ओके, प्लॅन होता एसटीने जायचा, पण ऍक्च्युली एसटी कॅन्सल झाल्यामुळे आता आम्ही प्लॅन चेंज केलाय. आता आम्ही रेल्वेने चाललेलो आहोत. तर आता जेवढ्या लवकरात लवकर रेल्वे येईल तेवढ्या लवकरात लवकर आम्ही जाऊन वोटिंग करणार आहोत. आमचा जाण्याचा मोटिव्ह एकच आहे आज की फक्त इलेक्शन साठी जायचंय आणि आपला जो कर्तृत्व आहे ते कर्तृत्व पार पाडायचंय. त्याच्यामुळे आम्ही आज जाणार आहे आणि मतदान करणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना पण माझी अपील आहे की तुम्ही स्वतः जाऊन तुमचं स्वतःचं मतदान देखील करा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तुमची जे काही मौल्यवान मतं आहेत ती सरकारला द्या. ओके ओके. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता इथं रेल्वेसाठी बसलेलो इथं. ओके, आणि दे जरा. आम्ही जस्ट आताच पुण्यावरून जेऊरला उतरलेलो आहे. ते पाहू शकता तुम्ही, इकडे जेऊर स्टेशन आहे आणि जो आमचा शूट जो करतो तो आमचा मित्र अनवर आहे. तर चला आता आपल्याला गावाकडे जायचंय. तर इथून आता पहिले आपल्याला गाडी पकडायची, त्यानंतर आपल्याला डायरेक्टली गावाकडे जायचं. करमाळा मध्ये पोहोचलेलो आहे आणि हे पाहू शकता हे आमचे मित्र, लहानपणीचे मित्र तन्वीर, हे तर जवळचे मित्र बघितलं. जस्ट आता पोहोचलेलो आहे आम्ही आणि आता याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला डायरेक्टली गावाकडला भेटेल. ओके, धन्यवाद. तर रेल्वेने घरी जाताना जेऊरची आपल्याला बस भेटली करमाळ्याला जाण्यासाठी. तर तिथली गर्दी पाहून परत एकदा रेल्वेची आठवण आली. ओके, हे पाहू शकता करमाळा बस स्थानक आहे. ओके, तर फायनली मित्रांनो आम्ही आता करमाळा बस स्थानकावर पोहोचलेलो आहे आणि आता इथून कोण येतं का नाही माहीत नाही आता न्यायला. तर आता इथून डायरेक्टली घरी जायचं आहे. बघू आलो कोणतं त्यांच्यासोबत जाऊ. धन्यवाद. तर फायनली मी आता घरी पोचलेलो आहे आणि हे पाहू शकता आमच्या गावचं जे प्रसिद्ध मंदिर आहे, महादेवाचं मंदिर ज्याला बोलतो आपण, ते तुम्ही पाहू शकता. इथं आम्ही पोचलेलो आहे. तर याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नंतर. जी गावची टाकी आहे त्याच्यावर आलेलो आहे. तर इथं पाहू शकता हे आमचं तलाव आहे इकडे या साईडला. हे ओव्हरऑल गाव दाखवतो तुम्हाला आता मी. ओके, हे पहा हे गाव, हे आमचे मित्र विशाल गायकवाड. ओके, हे या इकडे जे पाहताय ना तुम्ही, हे त्यांचंच घर आहे. ओके ओके मित्रांनो, तर आपण फायनली आता घरी चाललेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे जेऊर स्टेशन आहे आणि आपण आता परत पुण्याला जाणार आहे. 6ची रेल्वे आहे. 6च्या रेल्वे परत माघारी जाणार आहे. तर आपला हा जो व्हिडिओ आहे आता पूर्ण दिवसाचा ब्लॉग केलेला
तो तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटेल, आपण अपलोड करून देईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.